दोन साड्या आम्हाला जावांना दिल्या दीदी. खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. एवढं प्रेम आम्हाला दिल्याबद्दल खरंच भारी वाटायला लागले. एवढं मांडळ अजून खायला पण दिलंय. एवढं पार्सल पाठवलंय. ह्या पार्सलला कमीत कमी किती पैसे गेले असतील होतायचं? हा जे प्रेमानं गिफ्ट देत त्या गिफ्टचं मोल करता येत नाही. त्यांनी प्रेमानं दिले असते त्याची किंमत कधी करायची नाही. मला सुद्धा मी चकित झाली की इतकं मोठं गिफ्ट आपल्याला सुद्धा येऊ शकतं. या आजपर्यंत एवढं मोठं गिफ्ट आपल्याला आलं नव्हतं. पहिल्यांदा आपल्याला गिफ्ट आलंय. बघूया नेमकं ह्यात काय काय पाठवलंय काय काय नाही. काय काय हाय काय काय हाय बघायचं आहे आता नेमकं काय आहे. काय कोणाचं मोबाईल फिबाईल आहे का काय होईल? अगो बा इतकं पाहिजे व कसलं आहे बघू. मला उघडाय सुद्धा ये नाही. अगोदर तू काढ सगळं काय काय हाय ती दाखव. बरोबर तुला उघडा यायला तू राहते खेड्यात आलंय ते तुला सिटीतनं. हे पण पाठवलं या डबा पण आलाय की व हो का. कसलं भारी आलंय या जुते हो डबा. काय काय लय पाठवले बाबा. त्यात काय आहे ग जुते हे? बारीक करायचंय व काय बारीक करायचं? काय पण टाकू द्या त्यात. कांदा म्हणा, मिरची, ती वरण दाबलं की बरोबर ती गोल आतलं कट होतंय बघा ते आत. आणि मेन राहिलं बघा खाली. मेन राहिलं पडदा ही हायत बघा इथं पडद. आणि खाली हो का इथं बाबो लय मोठं मोठं आहे बाबा. काय हो ह्यात? कपडे यायची. तुला काय पाहिलं होतं तरी मला दीदीने सांगितलं होतं लालवाली साडी आहे ती तुझ्या करता आणि तिची दुसरी आहे ती हिच्या करता. खरंच मित्रांनो जीवा फार प्रेम केल्यागत झालंय बघा. दोन साड्या आम्हाला जावांना दिल्या दीदी. खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. एवढं प्रेम आम्हाला दिल्याबद्दल खरंच भारी वाटायला लागले. एवढं मांडळ अजून खायला पण दिलंय. एवढं पार्सल पाठवलंय. ह्या पार्सलला कमीत कमी किती पैसे गेले असतील होतायचं? हा जे प्रेमानं गिफ्ट देत त्या गिफ्टचं मोल करता येत नाही. त्यांनी प्रेमानं दिले असते त्याची किंमत कधी करायची नाही. असं आहे का? हा तर रात्री त्यांनी ट्रॅव्हल्स मध्ये टाकलं होतं बरं का. हे पार्सल ट्रॅव्हल्स मध्ये जय भवानी ट्रॅव्हल्स मध्ये पार्सल टाकलेलं. मी आणि मित्र दोघ जण रात्री गेलो होतो. 8:30 वाजता पार्सल घेतलं ट्रॅव्हल्स मधनं. मग रात्री काय पोरांनी हे बघा आणल्यावर फोडून ह्या चिप्स आहे म्हणल्यावर खाल्लं बी. एक पुढा तसा ठेवलाय आणि बॉक्स काय भाऊजी बोलते तर आपल्याकरता ही पहिल्यांदा पहिल्यांदा एवढी लाख मोलाचं गिफ्ट आलंय बरं का. इतकं गिफ्ट पहिल्यांदा आलं. हे बघा एक काच उचलून दाखव एक. आपल्या घरात कुठं होत असलं नव्हतं हे कसलं भारी कपायचं वाळगे. नुसतं दूधच पाहिजे चहा कॉफी दूध काय असेल ते वाचतंय पण खनखना. आणि जे काय आहे ती क्वालिटीच आहे सगळं. मग हा अगं आपलं घर पण तसं नाही जसा. आणि दीदी म्हणल्यावर त्यांचं प्रेम आहे ह्याच्यात दिसून येत. टमाटर कांदा मिर्ची तुम जो भी डालूंगी ना दीदी वो उसमें सब बारीक वर दाबाय. हाँ सब बारीक. आणि साडी किती मस्त आहे बघा. खरंच आवडली. इथं कोपऱ्याला गोंड कसं दिलेत बघा. ती जर आता पॅकिंग मध्ये बॉक्स मध्ये टाकल्यामुळे शेपटले ते गोल राहायला पाहिजे. पण असू दे होतंय तिने परत चालू टाईप. अरे बापरे मी तर म्हणलं कडला असलेलं पण पूर्ण पदरालाच गोंडा येतो बघा. पदराला असते पूर्ण. आणि ह्याची किंमत किती आहे? तुला मी पहिल्यांदाच सांगितलंय किंमत किती. तुम्ही किंमत करू नका. पण त्यांना चाललंय त्यांनी खर्च केलाय. खर्च झालाय त्यांचा भरपूर असा. तर पाहिजे ज्यांनी आपल्याला दिलं त्याची किती त्यांनी खर्च आपल्यासाठी. हा तेवढा आहे सगळ्याला पण कळलं पाहिजे. साडी MRP मला गावं नाही अजून.
सांगू कशी तुला इथं MRP गावली 3580 रुपयाची. 3580 रुपयाची साडी आहे बहिणीनो. खरं जाणं अजून फुगीर नाही, चुपून बसण्याजोगी साडी आहे सगळी, मऊसूत आहे. मऊसूत आहे. आणि अजून मला म्हणतो त्या दीदी ह्याच्यावर मॅचिंग द्यायची राहिली, बांगड्या काय काय देत होतं मला राहिलंय. मी अजून परत इकडे मी म्हणलं काय सुद्धा नको दीदी, की दिलंय हीच भरपूर झालंय माझ्यासाठी. ही पण बघा ही जुतीसाठी साडी त्यांनी पाठवली. तर ही साडी पण छान वाटली बरं का, मला तर इतकी आवडली ही पण साडी. बघा ह्या ठीक आहे, त्याची धडी ही बघा कशी मस्त आहे. सूत कसं आहे? खरखरीत आहे का मऊ आहे सर? मऊ आहे, नाही एवढं खरखरीत. हा? असं म्हणजे फुगे राहत नाही, अंगासंग चुकून राहणार. खरंच जुतीला छान दिसणार आहे साडी. पण मी नेसणार आहे. आणि तू ती आधी नेस. होय चालतंय. आहे का कसं नाही? आहे का नाही वर? ते आता काय हे बघा, तुम्हाला आलंय की तो कोण नेसायचं कोणी शिवायचं तुमचं तुम्ही बघा ते. तर आपल्या घराला पडदा नव्हतं, त्या दिदी म्हणल्या स्वामींसाठी आपल्या देवाला पडदा पाहिजे. तर बघा हे पडदा इतनं भारी वाटायला लागले ना मला, खरंच मस्त वाटायला लागले. पडद्याचा कलर किती छान आहे, कलर किती छान आहे, फ्रेश कलर आहे. खरं जावं जेवढं कौतिक करेल तेवढं थोडं आहे. इतकं म्हणजे भारी वाटायला ना मला. माझं घर सुद्धा ह्या पडद्याच्या मागचं नाही बहिणीनं, माझं घर सुद्धा असं आहे की त्या घरालाही पडदं लावणं मला भारी वाटत नाही, शोभणार सुद्धा नाही ते पडदं. आपलं पत्र्याचं घर आहे, फुफुट्याचं धुरळा येतोय, फुफुट्याचं आपल्या धुरळ्याचं घरालाही पडदं लावायचं म्हणजे आपल्या घराची शोभा वाढणार आहे, पण आपल्या मानाचंही पडदं नाही. खरंच नाही तर बहिणीनं, खरं म्हणजे खरं नाही तर. इतकं प्रेम दिल्याबद्दल, इतकं त्या म्हणल्या दीदी तू मेरी छोटी बहन है दीदी, जैसी मेरी एक बहन बड़ी है वैसे तो छोटी बहन है मेरी. इसका कुछ मोल नहीं और कुछ किंमत नहीं इसकी. ऐसे म्हणजे हिंदीत मला बोलत होत्या, त्यांना मराठी बोलता येत नाही, हिंदीत बोलत होत्या. तुझ्या आवाजात दम आहे, तुझ्या आवाजात एक प्रेम आहे म्हणत होते. एक कशीच आहे की ती आवाज आणि तुझं बोलणं ऐकून असं वाईट वाटतंय. इतकं एवढं हे होतंय. आता त्याने ट्रॅव्हल्स मध्ये पार्सल टाकलं होतं तर ह्या बघा इथं दिलंय, सो कविता दिदी कोली पंढरपूर, मोबाईल नंबर वगैरे टाकून बॉक्स पाठवलाय. आणि या बॉक्स संग ही थैली, यात 2 चिप्स पुढा इथं पोरांनी लेकरांनी खायला चालू केलं रातच्यापासून. बॉक्स काय रात्री पडला नव्हता. दिदी तुम्ही दिलेल्या वस्तू लाख मोलाच्या आहेत त्या, पण आमचं मनच कस तर आहे म्हणजे खायला लागलंय आम्हाला की एवढ्या महागड्या प्रेम आहे महागडे त्यांच्यापाशी महाग पैसा बघितला ना त्यांनी माणसाची माणूस की प्रेम आपल्याला त्यांच्या काळजात जागा दिली हो आपल्याला. त्यांनी आपलं म्हणजे एक असं नातं बनवलं ना त्यांनी, ह्याची काहीच किंमत नाही त्या नात्या पुढे. एवढं भारी वाटायला लागले मला. रवी सुद्धा दिली, हा रवी सुद्धा दिली हो ही जी काय ते आपल्यात येऊन गेलते बघा पुण्याच्या ताई, आपल्यातलं तूप मसाला घेऊन गेलते येऊन शिना. त्यामुळे तिने जी लागायचं ते साहित्य दिले, जे काय लागणार आहे ना ते सगळं असं साहित्य त्याने दिलं. इतकं भारी आहे ना. त्या डब्याची किंमत तुला मी मगाशी सांगितले, लाख मोलाची किंमत आहे. 1300 रुपयाचा डबा आहे, 1320 रुपयाचा हे डबा आहे. डबा तर जाता आत ना कसा आहे आपली फॅमिली पूर्ण कुठे गेली तरी सुद्धा ही डबा आपल्याला घेऊ शकते. असा डबा आपल्यात नव्हता की आपण चौघांना आपली 3 लेकरं जरी आपण कुठं बाहेर जायचं म्हणलं तर ह्यात आपलं सगळं व्यवस्थित. दीदी खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही मला प्रेम दिलं ते दिलं, पण माझ्या जावला सुद्धा तुम्ही प्रेम दिलं. नाही खरंच बरं का, भारी वाटायला लागले, वाईट वाटायला लागले आज. खरंच बहीण तिला पण नाही मला पण नाही. त्या बहिणीची कमी तुम्ही आमची भरून काढली. आम्हा दोघीला पण सख्या बहिणी नाही त्या, दोघीला पण नाही त्या. आपल्या दोघीत कोण तर अजून एक आलं आमच्यापेक्षा मोठ्या त्या. आता त्यांना जावा युवा आल्या तर बहिणीनं, त्यांचं मुलं मोठ्या हुद्द्यावर आहे, ती सर्व्हिसला येते. हो म्हणजे आमच्या दोघांपेक्षा पण भरपूर त्यांचं वय जास्त आहे. तरी सुद्धा त्या म्हणते तुम्ही माझ्या बारक्या बहिणी आहे, जशा माझ्या सख्या बहिणींपेक्षा सुद्धा तुम्ही मला प्यार आहे. एवढं प्रेम, एवढी माया, एवढी ममता दिल्याबद्दल लय भारी वाटतंय.
आतुरतेनं आता एवढं जत्रा झाली की नाही, मी जत्रेला सुद्धा बोलवलं होतं त्यांना. आपल्या बोकडाचा कार्यक्रम आहे मंगळवारी दिदी या, पण त्यांना जरा घरगुती अडचण असल्यामुळे येणं झालं नाही. ते एवढं सगळं म्हणलं तर मी घेऊनच येणार होते, पण मला अडचण असल्यामुळे मला येता येणार नाही. पण आता मी सांगते, मी तुम्हाला भेटण्यासाठी खास पुण्याला येणार आहे आणि एकटी नाही, आम्ही दोघं जाणार आहे. मग ती गाडीवर असो आपल्या किंवा बसणं असो, पण जाणार म्हणजे जाणार आणि त्यांची गाठ भेट घेऊन येणार. गेल्या त्या पहिल्यांदा इथं आल्या ना, मला कडकडून मिठी मारली होती, तसंच मी त्यांना गेल्या पहिली कडकडून मिठी मारणार आहे. तर बहिणीनं बघा, आजकालच्या जगात असं प्रेम कोण देत नाही, एवढं प्रेम दिलंय आम्हाला. भारी वाटतंय आज.